खरं तर आजच्या जनसंवाद या चर्चेच्या निमित्तानं आज मंचावर उपस्थित या जिल्हा प्रमुख ललिताताई, जितेंद्र जैन दादा, तुमच्या सगळ्यांचा लाडका सुमित दादा, या प्रभागाचं ज्यांना नेतृत्व करायचं आहे, भावी नगरसेवक म्हणून आपण पाहतोय अशा दीपालीताई, किशोरजी बारावकर, आणि ज्या आत्ताच बोलून तुमचं मन जिंकून गेल्या अशा डॉक्टर प्रियंकाताई आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित माझ्या प्रभागातील माझे मायबाप जनता बंधू आणि भगिनींनो, खरं जर सांगायला गेलं तर हा प्रभाग मला असा लांबचा वेगळा तालुक्यातली जनता असं वाटत नाही. मला हा प्रभाग माझ्या घरच्या कुटुंबासारखा वाटतो. कारण ह्या कुटुंबात माझं नेहमीच येणं जाणं, बोलणं बसणं, सुखात दुःखात या प्रभागात माझं गेले 20 वर्ष संपर्क असल्यामुळे परत एकदा तुमच्या सेवेत अविरतपणे एक युवा नेतृत्व टाकावं म्हणून आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय आप्पासाहेब यांनी आणि मी असा विचार केला. सुमित दादाचं शिक्षण आटोपल्यावर कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीत जेव्हा शाळा कॉलेजेस बंद पडले त्यावेळेला भाऊ आम्हाला सोबत सापडणार, असा का सापडणार तर जाऊच दिला नाही. कारण की तुमच्या सेवेत त्याला द्यायचं होतं. आणि एक चांगलं नेतृत्व, एक चांगला मनमिळावू स्वभावाचा, एक गोड स्वभावाचं लेकरू आज तुमच्या सेवेला सादर करण्यासाठी या प्रभागातून नेतृत्व करायला टाकून जाते आहे. त्याच्यामुळे दीपालीताई आणि सुमित ह्या प्रभागातून तुमच्या सेवेसाठी केव्हाही हजर राहतील आणि आपल्या हक्काची माणसं असतील. तुमच्या सुखादुःखात आहेत, दीपालीताई आहेत. मी याच्याकडे एक दुग्ध शर्करा योग सारखा बघतो की नगराध्यक्ष म्हणूनही आपल्याला आप्पासाहेबांची प्रभाग आलाय. त्यामुळे मला नाही वाटत की 2 तारखेच्या दिवशी आपलं कोणाचंही बोट धनुष्यबाण सोडून इतरत्र जाईल. कारण एवढं जे स्पिरिट, तुम्हाला फक्त एकच आवाहन करतो, आणि एक शिवसेनेचा पदाधिकारी किंवा शिवसैनिक म्हणून तर ठीक आहे, पण या शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना आवाहन. त्यामुळे मला असं वाटतं की डोक्यात असं कुठलाही प्रकार न आणता, कारण आपली पुढच्या पिढ्याही या शहरात राहणार आहेत, हा सगळा जो जास्त गरज पाहिजे तुमच्या सगळ्यांची आहे. आणि त्यात मलाही काही शंका नाही की तुम्ही त्याबद्दल काही आश्वासित नसाल असं. त्यामुळे आपल्याला फक्त एकच आश्वासित करतो की 2 तारखेला करतो. आणि आणखी एक केले पाहिजे, उगाच काहीतरी राजकारण करायचं, उगाच काहीतरी 1 2 3 पत्ते एकत्र आले म्हणून काहीतरी मोहित व्हायचं. मी तुम्हाला सांगतो, ते फक्त वजनाला तुम्हाला दिसत असतील की 2 3 4 पत्ते काय एकत्र आलेले आहेत, पण खरं लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीताताई पाटील, या प्रभागाचे भावी नगरसेवक सुमित दादा पाटील, दीपालीताई पाटील, किशोरजी बारावकर, किशोर दादा पाटील, उपजिल्हा प्रमुख युवा सेनेचे जितूदादा जैन, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख ललिताताई पाटील, आणि सर्वांचं नाव न घेता सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित मायबाप जनता बंधू आणि भगिनींनो, आजच्या या जनसंवाद बैठकीचा उद्देश म्हणजे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि आप्पांनी केलेल्या कामांवर विश्वास ठेवत तुम्ही त्यांना तिसऱ्यांदा विजयी केलं आणि विधानसभेवर
भगवा फडकायला पाठवलं. त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि त्याच प्रकारे आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्याला दिसेल इतका विकास पाचोरा भडगाव मतदारसंघाचा झालेला आहे. या प्रभागाच्या नगरसेवक आपल्या सुनीताताई राहिलेल्या आहेत. 3 टर्म या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले आहेत. भरपूर काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलं आणि तो विकास आपल्याला दिसतोय. आणि त्याच विकासाच्या जोरावर तुमच्या कौलाने आज त्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार झाल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करते. डोळ्याला दिसेल इतका विकास झालाय. रस्ते असतील, पूल असेल, कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण, स्मारकांचं सुशोभीकरण, महापुरुषांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण, असे विविध काम या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये झालेले आहे. दादा, मी आता यादी मागवली. म्हटलं एक आपण जरा बघू काय काय कामं झाले. आपल्याला ते निधी वगैरे माहिती नसतं एवढं, तर घरी यादी मागवली. ती यादी इतकी मोठी होती दादा की ती वाचायला घेतली तरी अख्खा दिवस म्हणजे कमी पडेल. इतकी मोठी यादी त्या कामांची ती होती. त्याच्यामुळे किती विकास केलाय हे जर सांगत बसली तर आपल्याला दिवस अपूर्ण पडेल. त्याच्यामुळे मुख्य जे कामं झाले ते मी तुम्हाला सांगितलं. यापुढे आप्पासाहेबांचं जे विजन आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा जो आपल्याला प्रश्न पडतोय, त्यासाठी 350 कोटीचा निधी पाणी पुरवठा योजनेचा मंजूर झालेला आहे. आणि लवकरच आपल्याला दररोज शुद्ध पाण्याची सोय या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचा प्रश्नच नाही. त्या मुद्द्याला घेऊन लोक तुम्हाला तुमच्या जवळ येतील, त्याचा प्रचार करतील, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, पण त्याची सगळी सोय आप्पासाहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करायचा विषयच नाही. त्यानंतर दुसरा म्हणजे भुयारी गटार. त्याचं काम 250 कोटी त्यासाठी मंजूर झालेलं आहे. त्याच्यामुळे तोही एक विषय आपला मार्गाला लागलेला आहे. अंतिम टप्प्यात आहे. पहिला टप्पा त्याचा संपलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात ते काम आहे. त्याच्यामुळे तोही विषय आपला मार्गाला लागलेला आहे. काकणबर्डी परिसरात क्रीडा संकुलाचं काम चालू आहे. तिथेही आपल्याला लागतील त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम चालू आहे. विविध काम असे आहेत. आता नवीन टाउन प्लॅनिंगच्या योजनेच्या याच्यात आपल्या वर्ल्ड स्कूल जवळ 100 एकर जागेत नाट्यगृहाचं, प्लेग्राऊंड, इंडोर गेम्स अशा विविध कामांसाठी तिथे ती योजना मंजूर, तिथे काम करण्याचा आपण ठरवलेलं आहे. अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपलं काम चालूच आहे. आपला आरोग्याचा विषय लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय ते आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर त्याचं झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथेही त्याची काळजी आपल्या आप्पासाहेबांना आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपल्या आप्पासाहेबांना आहे आणि तोही प्रश्न आपला मार्गाला लागला. व्यापारी संकुल असेल, वारकरी भवन, जळगाव जिल्ह्यात कुठेही वारकरी भवन आपल्याला बघायला भेटणार नाही. ते आपल्या आप्पासाहेबांनी पाचोरा शहरामध्ये वारकरी भवन आणलेलं आहे. धर्म, संस्कार हे सगळं समाज प्रति असलेलं प्रेम जपत हे सगळे काम आप्पासाहेब करतात. जेव्हा एवढा चौफेर विकास करणारा माणूस असतो तेव्हा हे 2, 4, 10, 20 कितीही एकत्र आले तर जनता त्यांच्या सोबत आहे. त्यांचा पराभव कधीच होऊ शकत नाही. हे तितकंच खरं. आपण ऐकलं असेल काही महिन्यांपूर्वी मंगेश दादा म्हटले होते की आप्पा तुमचं काम इतकं भारी आहे ना, इतक्या कमी वेळात तुम्ही इतकं काम केलं, खरंच आम्हाला हेवा वाटतो. कोणीही विरोधक असला तरी त्यांना मान्य करावं लागेल की किशोर आप्पांनी
कमी वेळात खूप जास्त निधी आणून पाचोरा भडगाव मतदारसंघाचा कायापालट केलाय. मला आप्पासाहेबांचा हेवा वाटतो असं मंगेश दादा म्हटले. शासन आपला दारी हा कार्यक्रम होत होता सीएम साहेबांचा, एकनाथजी शिंदे साहेबांचा, जेव्हा ते सीएम होते. त्या ठिकाणी आपले मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब जळगावला त्या सगळीत शासन आपल्या दारीमध्ये म्हटले की आप्पा तुम्ही इतका निधी आणता कुठून? मी मंत्री असून मला हे जमलं नाही आणि तुम्ही हे करून दाखवलं. मला पण बघावं लागेल की तुम्ही हे केलं कसं. हेवा वाटतो आप्पा आपला. त्या दोन्हीच नाही, आप्पा नाही हेवा वाटत, आम्ही आत्यासाहेब त्याच नाही हेवा वाटत. हेवा वाटतो म्हणजे उलटच कार्यक्रम आहे. इकड तिकडच्या लोकांना आप्पांचा हेवा वाटतो आणि आम्ही आत्याला त्याच नाही हेवा वाटत. काय करावं ते अवघड झालं जाऊ. विकासावर काम करणारा, विकासावर बोलणारा, कोणी काहीही बोललं तरी विकास आणि विकासाचाच विचार करणारा नेता आपल्याला लाभलेला आहे. हे खरंच आपलं भाग्य आहे. विकासासाठी, लोकांसाठी 24 तास तळमळ असलेला आपला नेता आहे. हे खरंच आपलं भाग्य आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपले दोघं नगरसेवक काम करणार आहेत, आपल्या नगराध्यक्ष काम करणार आहेत. त्याच्यामुळे या विकासाला कोणी थांबवू शकणार नाही. ही विकास गंगेला कोणी थांबवू शकणार नाहीये. ज्या प्रकारे शिरपूर पॅटर्न आपण बघितलं होतं, मला हे सांगायला आनंद होतो की आपण इतक्या तेज गतीने पुढे चाललोय विकासाला घेऊन की येणाऱ्या काळात महाराष्ट्रभरात लोक म्हणतील की आमच्याकडे फक्त पाचोरा पॅटर्न चालतो. हा पाचोऱ्याचा विकास पॅटर्न, विकासाचा पाचोरा पॅटर्न हा महाराष्ट्रभरामध्ये लवकरच चालेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक पाचोऱ्याचं उदाहरण देतील. या प्रकारे आपलं काम चाललेलं आहे. डोळ्याला दिसेल इतका विकास आहे. ऑक्सिजन पार्क असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, सुशोभीकरण असतील, चौकात आपल्याला सेल्फी पॉइंट देखील बघायला भेटतात. सगळ्याच दृष्टिकोनातून हा विकास होतो. आपल्याला माहितीये आपल्या नगर विकास मंत्री कोण आहेत मला सांगा जरा. शिंदे साहेब. नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहेत. आप्पासाहेब त्यांचे मानसपुत्र आहेत. ते एवढी सगळी लिंक स्ट्रॉंग असताना आपल्याला तिसऱ्याला कशाला घुसू द्यायचं. आपले सगळे कामं व्यवस्थित सुरळीत होणार आहेत ना नगरपालिकेत. त्याच्यामुळे हे कितीही आले तरी आपल्याला शिंदे साहेबांची, आप्पासाहेबांची साथ सोडायची नाहीये. सगळ्या लाडक्या बहिणींनी विसरायचं नाहीये. आपला भाऊ आपल्या पाठीमागे नेहमी उभा राहतो, तसं आपल्याला देखील त्यांची साथ सोडायची नाहीये. ते म्हणतात ना, जब सारा विपक्ष एक हो जाए तो समज लेना राजा ईमानदार आहे. तसंच आहे. हे कितीही एक झाले तरी आपला राजा इमानदार आहे आणि तो फक्त विकासावर बोलतो. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण ज्या दिशेने चाललेलो आहे, या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा कायापालट खूप चांगल्या प्रकारे आप्पासाहेबांनी केलेला आहे. ते कुठेतरी 50% पर्यंत आपण आलेलो आहे. 50% असताना इतका विकास झालेला आहे. अजून 50% साठी आपण जर त्यांना साथ दिली तर खूप वेगळा नकाशा आपल्याला या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा बघायला भेटेल. तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं म्हणून तुमचे आभार मानते. तुम्हाला पुनश्च एकदा विनंती करते की आपल्या या प्रभागाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित पाटील, दीपालीताई पाटील आणि लोकनियुक्त पदाच्या नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांना धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा अशी विनंती. दादा, जनसंवाद बैठक होती. बैठकीत काय नेमका लोकांचा रिस्पॉन्स आहे? नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. सगळ्या जनतेचा विश्वास आमदार किशोरप्पा पाटील यांच्यावर गेल्या 20 वर्षापासून सगळ्यांचा आहे. गेली तिसरी टर्म देखील पाचोरा शहरातून भूतोना भविष्य इतका लीड या पाचोरा शहरातून आप्पासाहेबांना विधानसभेला मिळाला. त्याच अनुषंगाने या नगरपालिकेत सुद्धा सगळं नागरिकांची तीच इच्छा आहे की पुन्हा एकदा किशोरप्पांचंच या ठिकाणी पॅनल किंवा शिवसेनेचाच भगवा या नगरपालिकेवर फडकावा, याच नागरिकांची इच्छा या संवाद बैठकीतून दिसून आली. नागरिकच प्रश्न करताय की आता करा ना काय, विकास ते इथला करी टाकेले, फक्त किरकोळ काही कामं राहिलेत, स्ट्रीट लाईट थोडेफार असतील, 10% काही रस्ते बाकी आहेत ते सुद्धा मंजूर झालेले आहेत. येणाऱ्या 2-3 महिन्यात ते रस्ते सुद्धा आपलं
प्रभागातले असतील, शहरातले असतील, ते सुद्धा पूर्णपणे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून आपण करणार आहोत. काही नळांचा विषय, फक्त पाण्याचा विषय, पाणी टंचाईचा विषय, तो 5-6 दिवसात आपल्याकडे नळाला पाणी येतं, तोच एक मोठा इश्यू आपल्या शहरात आहे. पण तुम्हाला खात्रीला एक सांगतो, आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून येणाऱ्या काळात आपण तोही विषय 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला 1 दिवसाआड पाणी कसं या पाचोरा शहराच्या नागरिकांना देता येईल, आपला हाच प्रयत्न चालू असणार आणि हेच विजन आपल्या येणाऱ्या काळात असणार आहे. प्रभागातील नागरिकांना काय आव्हान? प्रभागातील नागरिकांना आव्हान तर या संवाद बैठकीतून केलं जाईल की, आणि आव्हान करण्याची वेळ नागरिकांनी येऊ दिली नाही. नागरिकांनी बोलांना काम नाही, किशोरप्पा सोबत आम्ही शेतच आणि आमना आशीर्वाद देखील किशोरप्पा सोबत शेतच. त्याच्यामुळे नागरिकांना काही आव्हान करण्याची वेळ झाली नाही. सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की एकही काम शिल्लक राहिलेलं नाही. तेच विचारायला आलो होतं की आता परत पुढे काय करावं, म्हणूनच या जनतेशी संवाद साधायचा होता. म्हणून या प्रभागात आज जनसंवादाची बैठक घेतली. जनसंवाद बैठक झालेली आहे. काय नेमकी बैठकीत प्रतिक्रिया होत्या लोकांच्या, कसा रिस्पॉन्स? लोकांचा रिस्पॉन्स हा असा आम्हाला वेगळा नाही. गेले 20 वर्षापासून या जनतेचा विश्वास संपादन करत असत आदरणीय आमदार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून ही जनता कायमच आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे इतका चांगला प्रतिसाद आम्हाला या जनसंवाद घेताना मिळाला आणि आनंद होतो की सगळी जनता आमच्या सोबत आहे. आप्पासाहेबांवर विश्वास ठेवून आमच्या कामाचा जो झपाटा आहे त्याच्यावर विश्वास ठेवून ही जनता कायमच आमच्या सोबत आहे.